झी 24 तास एक पाऊल पुढे. झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज अत्यंत धाडसी असा निर्णय घेतलेला आहे. मल्टीब्रँड रिटेल क्षेत्रात 51% थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिलेली आहे. त्यामुळे वॉलमार्टसह आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अनेक बड्या कंपन्यांना भारतात प्रवेशाचे दरवाजे आता खुले होणार आहेत. सिंगल ब्रँड रिटेल कंपन्यांवर असलेली 30% मर्यादा उठवण्यात आलेली आहे. मात्र त्यासाठी या कंपन्यांना भारतात त्यांचं प्रोडक्शन युनिट म्हणजेच उत्पादनाचा कारखाना सुरू करणं बंधनकारक असणार आहे. अडचणीत सापडलेल्या नागरी हवाई वाहतूक क्षेत्राला उभारी देण्यासाठी 49% परदेशी गुंतवणुकीलाही मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. मात्र अनेक बड्या परदेशी कंपन्यांची स्थिती ही नाजूक असल्यानं याला कसा आणि किती प्रतिसाद मिळेल याबद्दल या क्षेत्रातले तज्ज्ञ साशंक आहेत. मनोरंजन क्षेत्रातील विदेशी गुंतवणुकीची मर्यादा 74% पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. याच विषयावरचा आपला हाचा विशेष कार्यक्रम एफडीआय वर शिक्कामोर्तब. चार सरकारी कंपन्यातील निर्गुंतवणुकीला परमिशन देण्यात आलेली आहे. तर या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत 15,000 कोटी रुपये जमा होणार आहेत. ही एक निर्गुंतवणूक झालेली आहे. आपण काल पाहिलं की डिझेलची प्राइस वाढवण्यात आली, डिझेलच्या किमती वाढवण्यात आल्या, त्याचबरोबर गॅसच्या किमती वाढवण्यात आल्या. कोणत्याही प्रकारे सरकार या दोन्ही प्रश्नांवर मागे हटेल अशा स्वरूपाची कुठलीही चिन्ह नाहीत. या विषयावर माझ्याशी चर्चा करण्यासाठी आहेत दोन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, असं मी त्यांना म्हणणार नाही, परंतु त्याहीपेक्षा अर्थतज्ञ, परंतु ज्यांना राजकारणाची सुद्धा तितकीच जाण आहे, असे चंद्रशेखर टिळक आणि दुसरे नितीन पोद्दार, कॉर्पोरेट लॉयर. त्या दोघांचंही स्वागत करतो. थोड्याच क्षणात आमच्यासोबत असणार आहेत बिंदू माधव जोशी, ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष. सर, तुमचं स्वागत. चंद्रशेखरजी, मला तुमची पहिली रिॲक्शन द्या की या निर्णयाचं तुम्ही स्वागत करता का, आणि करत असाल तर का? या निर्णयाचं मी पूर्णपणाने स्वागत करतो. खरं सांगायचं म्हणजे त्याच्यामध्ये ज्या घातलेल्या मर्यादा आहेत त्याच्यात राहून सुद्धा मुळातच केवळ आपण एनेबलिंग प्रोव्हिजन केली म्हणून किती गुंतवणूक येईल याचाही विचार केला पाहिजे. पण एक धोरणात्मक निर्णय म्हणून मी पूर्णपणाने एक विकसित देश म्हणून या निर्णयाचं पूर्णपणाने स्वागत करतो. नितीन पोद्दार, तुमची काय प्रतिक्रिया आहे? हा तुम्ही मगाशी म्हणाला की धाडसाचा निर्णय. मी म्हणेन का हा हिस्टॉरिक डिसिजन आहे आणि दिस विल बी द गेम चेंजर. भारतामध्ये ही मल्टी ब्रँड रिटेल आणि एव्हिएशन सेक्टरमध्ये जी इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंटने अलाव केलेली आहे. आणि मला मनमोहन सिंगाचं पंतप्रधानांचं स्टेटमेंट मला खूप आवडलं की आर या पारची लढाई त्यांनी अनाऊन्स केलेली आहे. आणि दिस कुड हॅव कम ओनली फ्रॉम मनमोहन सिंग. त्यांनी जी आर्थिक सुधारणा 1991 मध्ये सुरू केली त्याचा मला असं वाटतं की हा कळस आहे. आणि आता खऱ्या अर्थाने आपल्याला कळेल की कुठलं स्टेट खऱ्या अर्थाने प्रोग्रेसिव्ह आहे. प्रत्येक स्टेट परदेशात जाऊन म्हणतं की आमच्या स्टेटमध्ये परदेशी गुंतवणूक आणा, आमच्या स्टेटमध्ये गुंतवणूक आणा. आता तुम्हाला खऱ्या अर्थाने कळेल की कुठलं स्टेट खऱ्या अर्थाने प्रोग्रेसिव्ह आहे ते. म्हणजे याचाच अर्थ गुजरातमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांना एक प्रकारे आता सर्वात महत्वाचा मुद्दा असणार आहे की गुजरातमध्ये एफडीआय इन रिटेल सेक्टर येणार का? काय म्हणाल आपण? वेल, बीजेपीने आता अपोज केलेलंच आहे, त्यामुळे त्यांना आय डोंट थिंक सो दे कॅन टेक अ डिफरंट व्ह्यू. पण त्यांना याच्याबद्दलची भूमिका स्पष्टपणे मांडावीच लागेल. प्रत्येक स्टेटनी त्याची भूमिका स्पष्टपणे मांडावी लागेल. आणि मला असं वाटतं हा जो डिफरन्सिएशन केलाय मनमोहन सिंगांनी की देशामध्ये प्रत्येक स्टेटला फ्रीडम दिलाय की यू डिसाइड व्हॉट पॉलिसी यू वॉन्ट टू हॅव. मला असं वाटतं हा खरंच म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्हाला प्रत्येक स्टेटला एक लिबर्टी दिलेली आहे. त्यामुळे आता प्रत्येक स्टेट त्यांना ज्या पद्धतीने त्यांचे स्टेट चालवायचे आहे, त्यांना कुठल्या प्रकारे कशा प्रकारे त्याचा प्रोग्रेस करायचा आहे, हे त्यात दूध का दूध पाणी का पाणी आता होऊन जाईल. चंद्रशेखरजी, मला सांगा, अशी एक समजूत आहे, किराणा मालाची दुकानं जी तुमच्या घराच्या आसपास आहेत, नाक्यावर आहेत, ती बंद होणार आहेत? मुळामध्ये तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी थोडं मगाशी जे पोद्दार म्हणले त्याचं सांगतो की मुळामध्ये एखादं गुजरात राज्य असा निर्णय घेऊन नाही चालणार. पूर्वी जसं आपल्याकडे झालं की गॅटमध्ये पक्षीय पातळीवरती विरोध नव्हता, प्रत्येक पक्षात गॅटला समर्थक आणि गॅटला विरोधक होते, तसं आता एफडीआयच्या संबंधात होऊ शकतं. त्या राज्याची आर्थिक स्थिती काय, त्यातल्या पायाभूत सुविधांची स्थिती काय, याच्यावरती हा निर्णय असेल. आताचा तुमच्या प्रश्नाकडे जर यायचं झालं की नाक्यावरची आपली किराणा मालाची दुकानं बंद होतील का,
मला वाटतं हे फार त्या विषयाचं सुलभीकरण किंवा ओव्हर सिम्प्लिफिकेशन होईल. कारण मुळामध्येच ज्या पद्धतीचे निर्णय जाहीर होत आहेत त्याचा अजून संपूर्ण तपशील साहजिक आपल्या हातात उद्यापर्यंत येतील. परंतु अशा पद्धतीची जी गुंतवणूक करायची आहे त्याच्यासाठी ज्या शहराची लोकसंख्या 10 लाख लोकसंख्येपेक्षा जास्त आहे अशा ठिकाणी याची सुरुवात होणार आहे. आणि मुळातच जर थोडं आपण मागे गेलं आणि अगदी आपल्या देशातल्या बड्या उद्योग समूहांनीही जे रिटेल मॉल्स आपल्या देशामध्ये सुरू केले होते त्यांची आजची जर स्थिती पाहिली तर सुरू करण्याच्या आरंभशूरता आणि आजचा त्यांचा कार्यकाळ याचा विचार करता अशा पद्धतीला कुठेही पर्याय राहत नाही. सुरुवातीच्या काळामध्ये एक नव्याची नवलाई म्हणून गुंतवणूकदार जरूर तिथे जातो. याचं एक गोष्ट आपण लक्षात ठेवूया की आपल्या कोपऱ्यावरच्या किराणा मालाकडे फक्त आपल्याला वस्तू मिळते अशातला भाग नसतो. त्या किराणा मालावाल्याशी आपला एक भारतीय सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरिक म्हणून जो नातेसंबंध असतो की जो माझीही नड जाणतो आणि मी त्याची नड जाणतो, हा जो भाग आहे जोपर्यंत आज आपल्या देशाच्या लोकसंख्येमध्ये मध्यमवयीन जनतेचं प्रमाण 35% जास्त आहे तोपर्यंत आपल्या कोपऱ्यावरचा किराणा माल तुम्ही कितीही विदेशी गुंतवणुकीला मुभा दिली तरी बंद पडेल. हा एक राजकीय बवाल उजवायचा असेल तर जरूर चांगला मुद्दा आहे, परंतु आर्थिक निकषांवरती हा जरा सुद्धा खरा ठरणारा मुद्दा नाही. झी 24 तास एक पाऊल पुढे.